तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, काल आपल्याला दिवसभरामध्ये संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली। तसेच तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच आज आपल्याला राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय अजूनही बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलेलं नाहीये, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व ताजे हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती दररोजचे दररोज बघायला भेटतील। तर मित्रांनो, आज आपण जसं की बघू शकताय मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारच्या नंतर झालेला पाहायला मिळतोय। तसेच एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये आज पावसाचा जोर आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतोय। तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। अमरावती, आर्वी, वर्धा, आष्टी या भागामध्ये, अचलपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळते। दुपारनंतर अक्षरशः या ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची जोरदार हजेरी आज देखील पाहायला मिळते। तसेच चिपळूण, पुणे या भागामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये आपल्याला मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, गोरेगाव, चिपळूण या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची संततधार आपल्याला दिवसभर पाहायला मिळते। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला दुपारपर्यंत झालेला पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकमध्ये मित्रांनो आपल्याला जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, नाशिकमध्ये आपल्याला अक्षरशः अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच इगतपुरी, वाडा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच मनमाड, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मित्रांनो अक्षरशः रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः अतिवृष्टी सदृश्य पाऊस या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नंदुरबार व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळते। तर एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाडा असो, तसेच कोकणपट्टीमध्ये, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।